जावई विकत घेणे आहे। आई, बाबा, आजी, काका, प्रांजल सगळ्यांनी लवकर बाहेर या। काय झालं? काय एवढं ओरडतोस तू? वर्कशॉपवर काही झालं का? प्रांजल 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 आई, बाबा कुठे आहेत? ते आले नाहीत अजून। अरे पण काय झाले ते तर सांग ना, एवढा का खुश झालायस? अगं तुम्ही ऐकलत ना तर तुम्ही पण खुश व्हाल। अरे हो, पण तू सांगितल्याशिवाय कसं करणार आहे आम्हाला? आम्ही ज्या माणसासाठी काम केलं होतं ना त्यांनी आम्हाला अजून एक ऑर्डर दिली आणि तीही आधीपेक्षा चौपट मोठी। खरं सांगतोस? देवा, असंच लक्ष ठेव रे बाबा। चला, दोन्ही मुलांची मेहनत कामाला आली। अय्या, म्हणजे तुमच्या वाट्याला आधीपेक्षा चौपट पैसे येणार। 15,000चा चौपट म्हणजे 60,000 रुपये? येस हो, पण बाबा कसे नाही आले अजून? मला त्यांना ही न्यूज लवकरात लवकर सांगायची आहे। त्यांनी मला ना सकाळीच जाताना सांगितलेलं की तुम्ही जर चांगलं काम केलं ना तर लोक तुमच्याकडे कामं घेऊन येतील, तुम्हाला कुठेही जायची गरज लागणार नाही। आणि सेम तसंच झालं, हो नाही? हो, मी म्हणत असते ना नेहमी, वास्तू तथास्तू म्हणत असते। अरे येईल तो आला की लगेच सांगते। आज इतकी छान बातमी दिली रायाने। ऋता, जा पटकन साखर घेऊन ये। हो, आत्ता आणते। अरे पण मुकुंदा कुठे आहे? तो स्टीलवाल्याकडे गेलाय। ऑर्डर मोठी आहे ना, आजच त्याला सांगावं लागेल म्हणून गेलाय। दे, घे बाळा, आधी तोंड गोड कर। बरं, मी फ्रेश होतो। तू आता जा आणि सांग त्याला। नाही नको, त्याचा उगाच मूड जाईल। आता तो खूप खुश आहे। अगं खुश आहे म्हणून तर तो हो म्हणेल। जा आत्ताच विचार। नाही नको आजी, तो आता काय रिॲक्ट होईल कुणास ठाऊक। कदाचित तो माझ्यावर चिडेलही मी हा विषय काढला म्हणून। नाही चिडणार, मी सांगते ना तुला। आणि तुला एकटीला जायची भीती वाटत असेल ना तर आम्ही दोघी येतो मागोमाग। अगं हीच संधी आहे, बोल त्याच्याशी। मलाही तेच वाटतं प्रांजल। प्रांजल, अजून कन्फर्म नाहीये म्हणून तुलाच फक्त सांगतो, एवढी एकच गुड न्यूज नाहीये। आपण ज्याच्यासाठी काम करत होतो ना त्याचा एक अहमदाबादचा मित्र आला होता, त्याचा पण सेम बिझनेस आहे। त्यांनी आमचे गिअर्स बघितले आणि जाताना त्याच्याबरोबर एक गिअरचं सॅम्पल पण घेऊन गेला। आता जर त्याच्या पार्टनरनी ओके दिलं ना तर कदाचित त्याच्याकडची पण ऑर्डर आपल्याला मिळेल। आणि एकदा का त्याची ऑर्डर मिळाली ना की आपण ना। प्रांजल, काय झालं? काही नाही, मी ऐकत होते तू जे सांगत होतास। कान माझ्या बोलण्याकडे आणि मनात मात्र वेगळेच विचार चालले। काय झालं? कुठे काय? आई, प्रांजलला काय झालंय? कुठे काय? काही नाही। तुम्ही सगळे हेच उत्तर देणार आहात का? काही नाही म्हणजे नक्कीच काहीतरी झाले। अरे हे तसं काही नाही, प्रांजलला तुला काहीतरी सांगायचंय। सांग ना। अगं मग एवढे आडेवेडे कशाला घेतेस? काही सिरियस आहे का? म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही। आता उगाच ताणू नको, सांग ना काय झालंय? राया, पप्पा आज घरी आले होते। उद्या त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांनी आपल्याला घरी जेवायला बोलवलं। इतकंच ना? अगं मग त्यात काय एवढं, जाऊया ना आपण।
त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला त्यांची मुलगी आणि जावई गेला नाही तर कसं झालं? नक्की नक्की. आपण जर नाही गेलो ना तर ते पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला येणार नाही तर. बघ, आणि घाबरत होती तुला सांगायला. अगं त्यात घाबरायचं काय? त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी येणार नाही असं वाटत होतं का तुला? हा पण एका गोष्टीसाठी मी नाही म्हणे. कुठल्या? तिकडे आपल्याला थांबता येणार नाही, म्हणजे रात्रीसाठी. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला दोघांनाही वर्कशॉपवरती लवकर जायचंय. का रे? अगं आता ऑर्डर चौपट आणि वेळ कमी अशी परिस्थिती झाली आहे. 2 आठवड्यात ऑर्डर पूर्ण करायची. नाही अरे, आपल्याला तिथे थांबायचं नाहीये. जेवायचं, थोड्या गप्पा मारायच्या आणि लगेच निघायचं. पप्पांनी ऋता वहिनी आणि भाऊजींना पण बोलवलं. बोलवले कसलं? ही ऋताच मध्ये घुसले. आम्ही येतो करत. पर उद्या किती वाजता जायचंय? म्हणजे तसं मला लवकर घरी यायला. 7 वाजता. ठीक आहे. सूप घ्या. आणि आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? हो, मला बरं वाटतंय. आणि ते तेवढ्या पुरतच होतं. मला तुझ्यासारखा असा आयुष्यभरासाठी राग नाही ठेवता येत. बघितलं, पुन्हा नेहमीप्रमाणे तुम्ही माझ्यावरच घसरला. मला ना तुला चिडवायला मजा येते. बस बस बस. का? कारण तू चिडलीस ना की अजून सुंदर दिसतेस. पुऱ्या, या वयामध्ये नवरा 2दाच बायकोची तारीफ करतो. एक तर लग्नाच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री आणि एक लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी. एरवी बायको असते का नसते याचा पत्ता सुद्धा नसतो त्याला. तुम्ही हसलात, इतकं बरं वाटलं मला. अहो, दुपारी तुम्हाला बघून एवढी घाबरले होते ना मी. चला, म्हणजे हेही नसे थोडं के ह्या निमित्तानं का होईना, पण तू मला बघून घाबरलीस. प्रांजलचा फोन. हॅलो पप्पा, कसे आहात तुम्ही? मी छान. पप्पा, माझ्यावरचा राग गेला नाही अजून तुमचा? माफ केलं नाही तुम्ही तुमच्या या मुलीला? अगं, बापाचा जन्म यासाठीच असतो बेटा. पण काय ग, मी बरा बोललो ना आज? पप्पा सॉरी ना हो. आता तुम्ही कशाला टोमणे मारताय? अगं, टोमणा नाही, मी बोललो आणि मला खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी मनातलं बोलता आलं मला. तुझ्या मामाच्या पुढे मला मनातलं काही बोलताच येत नाही ग. बरं ऐका ना पप्पा, मी ह्याच्यासाठी फोन केलाय. उद्या मी, राया, ऋता वहिनी आणि भाऊजी आम्ही सगळे येतोय घरी जेवायला. अरे वा, म्हणजे राया हो म्हणाला? हो, सांगितलं लगेच हो म्हणाला. व्हेरी गुड. बरं बघ, भेटूयात उद्या. बरं, राया आहे का आजूबाजूला? नाही, तुम्हाला बोलायचंय का त्याच्याशी? नाही, मी आपलं सहजच विचारलं. ठीक आहे, उद्या भेटल्यावरती बोलूया. हो चालेल. बरं ऐका ना पप्पा, रात्री 12 वाजता फोन करता येईल की नाही माहिती नाही, म्हणून इन ऍडव्हान्स हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. आणि मम्मालाही सांगा. हो हो, सांगतो. तुला पण हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी सांगितलंय. थँक्यू बेटा. ऐकलंस का? हो, आलं. बरं ठेवू मी फोन, उद्या भेटूच. हो. गुड नाईट. गुड नाईट बेटा. काय येत आहेत ना उद्या? हो. अहो, आता बरोबर 10 मिनिटांनी ना रायाला मेसेज करा. उद्या तू आमच्याकडे राहायला आलास तर आम्हाला खूप आनंद होईल. आता कशाला उगच? अगं, प्रांजल म्हणत होती की आपल्याकडे जेवायला जायचं म्हटल्या बरोबर रायाने पटकन हो म्हणून टाकलं. असं कसं? अहो, मुलगी म्हणाली आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, असं होईल हे? त्याच्यापेक्षा रायानेच जर होकार दिला ना तर आपल्यालाही कळेल ना की तो यायला खरंच उत्सुक आहे का त्याला कुणीतरी जबरदस्तीने गळ घालून बोलवतोय म्हणून. विनंत नको अगं, कशाला उगाच विषय वाढवायचा? अहो, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी बायकोचं ऐका ना. हे पहा, तो इथे राहायला आला तर तुम्हालाही बरं वाटेल की नाही? मलाही बरं वाटेल. एकत्र छान जेवू, गप्पा मारू. तुम्ही कसं तिकडे जाऊन प्रांजलशी मनातलं बोललात तसं एकमेकांशी मनातलं बोलू. मग कराल ना मेसेज? ठीक आहे, करतो. अहो, आता नाही, 10 मिनिटांनी करा, नाहीतर त्यांना वाटेल की आपलं आधीच ठरलं होतं म्हणून. तुम्ही 10 मिनिटांनी मेसेज करा. मी तोपर्यंत उद्याची जेवणाची ऑर्डर देऊन येते हॉटेलमध्ये. उद्याची ऑर्डर आत्ता?
हो म्हणजे तो हॉटेलवाला आपल्यासाठी चांगल्या ताज्या भाज्या आणेल ना. आणि ती ऋता आणि तिचा नवरा पण येणार आहे. बाई 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 बाई, अहो आता ते कशाला येत आहेत? अगं मी तिथं गेलो होतो ना तेव्हा ऋता म्हणाली की आम्ही पण येतो. माझ्या नवऱ्याने तुमचं घर बघितलं नाहीये. आता सगळ्यांसमोर मी नाही कसं म्हणणार. अहो पण आपलं घर म्हणजे म्युझियम आहे का? कुणी यावं आणि बघून जावं. एक नंबरची लोचट आहे ती ऋता आणि महा डॅम्बिस आहे. येऊ दे आता काय, मी आलेच. हा हा बोला विनाई. हे बघ, मी काय सांगते ना ते नीट अगदी लक्ष देऊ नाही. हा मला या कामामध्ये जराही चूक नकोय आणि तू जर माझं हे काम व्यवस्थित केलंस ना तर पुढच्या वेळी सोन्याचे पैसे माझ्याकडून. अय्या खरंच? मग तुम्ही फक्त सांगा, एवढीशी चूक पण नाही होणार. नीट ऐक, कसंही करून पुढच्या 5 मिनिटात रायाच्या फोनचा ताबा घे, त्याच्या न कळत, आणि लगेच मला फोन करून कळव तुझ्या फोनवर. आणि मग मग काय, तशीच थांब. बरोबर 1 मिनिटाच्या आत प्रांजलच्या पप्पांचा रायाच्या फोनवर मेसेज. तू त्याला ओके असा रिप्लाय कर आणि मग तू पाठवलेला मेसेज आणि यांनी पाठवलेला मेसेज डिलीट करून टाक. कळलं? हो हो, पण मेसेज काय असणार आहे? काही नाही ग, उद्या तुम्ही आमच्याकडेच राहा वगैरे वगैरे. बरोबर, आम्ही पण थांबायचं ना. ऋता, मी आता तुला जे काही सांगितलं ना ते तू मला परत सांग बरं, म्हणजे मला कळेल ना तुला कळलंय की नाही ते. हो हो कळलंय मला. त्यांचा मेसेज आला की त्याला ओके असा रिप्लाय करायचा आणि मग त्यांनी पाठवलेला आणि मी पाठवलेला असे दोन्ही मेसेज डिलीट करायचे. बाई बाई बाई, अगं कळलं की तुला. पण रायाचा फोन मिळवायचा ते सुद्धा 5 मिनिटात, म्हणजे जरा कठीण आहे हो. ऋता, आपल्या डोक्यात जो मेंदू नावाचा प्रकार आहे ना तो वापरायचा बरं का. डोक्याच्या शोकेस मध्ये नुसताच ठेवून नाही द्यायचा. बरं बघते जमतंय का. जमलं तर नाही, जमवच. कारण नाही जमलं तर पुढच्या वेळच्या सोन्याचे पैसे मिळणार नाहीत ग तुला, म्हणून म्हणते जमवच. हो करते सगळं. खूप खुश झाला होता तो माणूस. आम्ही त्याला 1 आठवडा पुढची डेट दिली होती ना, त्यामुळे 1 आठवडा आधीच आम्ही डिलिव्हरी दिल्यामुळे तो आमच्यावरती जाम इम्प्रेस झाला होता. तुम्हाला माहिती बाबा, तो आम्हाला म्हणाला सुद्धा तुमचा हा पहिला जॉब असून सुद्धा तुम्ही वेळेच्या आधी क्वालिटी वर्क दिले, त्यामुळे पुढची ऑर्डरही मी तुम्हालाच देणार. क्या बात है आई, माझ्यात जो बिझनेसचा गुण होता ना लपलेला तो ह्याच्यात आलेला आहे. झालं, फडकवला स्वतःचा झेंडा. अरे माधवा, चोख हिशोब ठेवणं म्हणजे चोख बिझनेस करणं नाहीये. अरे कधीतरी मुलांचं कौतुक कर. शेवटी ते रक्तात असावंच लागतं, तेच आहे. ते काही असो, मुलांच्या कष्टाचा चीज झाला. बरोबर बोलले कालिंदी. मन लावून रात्रंदिवस काम केले त्यांनी. तो मुकुंद बघा अजूनही काम करतोय वर्कशॉपवर, आणि हे चिरंजीव लगेच कौतुकाचे हार तोरे मिरवत बसले तिथे. अहो बाबा, तोच म्हणाला मी जातो म्हणून. त्याचा आणि त्या स्टीलवाल्याचा रॅपो खूप मस्त जमलाय. ए बाबांनो, आतापर्यंत जसे समजून उमजून वागलात ना तसेच वागा. हं? काय आहे ना, पैसा आला ना की नाती दुरावतात, मग उरतो तो फक्त पैसा. आजी, आपण आपल्या घरात नात्यांनाच महत्व दिलंय ना. नात्यांपुढे पैसा हा गौण मुद्दा आहे. करेक्ट आहे, माणसासाठी पैसा आहे, पैशासाठी माणूस नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. अरे टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. लाख मोलाचं बोललाय माधव. माणसासाठी पैसा असतो, पैशासाठी माणूस नसतो. माधवा, तुझ्या तोंडून हे वाक्य ऐकून भरून आलं रे मला. अगे ऋता, ये इथे, तुझ्याच नवऱ्याची स्तुती चाललीये. हो आले ना. टेबलावर ताट वाट्या मांडते म्हणजे
मुकुंद आलं की लगेच जेवायला वाढता येईल. ग ते आपण नंतर करू, तू ये आधी, ते गप्पा रंगलेत छान. ये ये. बघा आई, एरवी तर सतत सांगत असते ऋता काम करत नाही, ऋता काम करत नाही. आता काम करते म्हणते तर नको नको म्हणते. अहो, कधी बोलले मी असं? काल माझ्या स्वप्नात. ए जा जा ऋता, कर काम जा. हो. काय तुम्ही? गंमत काय फक्त तुम्हीच करायची, मी नाही करायची. तू जर माझं हे काम व्यवस्थित केलंच ना, तर पुढच्या वेळी सोन्याचे पैसे माझ्याकडून. खुशबाई, फोन मिळाला. आता वेळात येईना फोन करायचा. बोल करूचा, काय झालं? मिळाला फोन? हो हो, घेतला. जास्त काही डोकं चालवावंच लागलं नाही, म्हणून आपसुकच मिळाला. आता आहे तशीच थांब. 1 मिनिटाच्या आत ह्यांचा मेसेज येईल. रायाच्या फोनवर. त्याला तू ओके असा रिप्लाय कर आणि नंतर मग दोन्ही मेसेज डिलीट करून टाक. हो. आणि आई काय काय, रायाचा फोन जिथे होता तिथे सोडून दे. बर, ठीक आहे, ठेवते आता. अगं 6 लोकांच्या जेवणाची ऑर्डर देत होतीस का 6 लग्नाच्या जेवणांची? अहो, लग्नाच्या वाढदिवसाच्या जेवणाची ऑर्डर देत होते. प्रत्येकाच्या पसंतीचं जेवण ऑर्डर केलंय मी, मग वेळ लागणारच ना. चला करा बघू. करा करा करा, रायाला मेसेज करा. ते आहेच का अजून तुझ्या डोक्यात? हो बाई, एकदा का कुणी माझ्या डोक्यात गेलं ना, नाही म्हणजे डोक्यात काही शिरलं ना की मग ते तिथेच राहतं, काही केलं जात नाही. अहो, झाली 10 मिनिटं. करा बघू मेसेज. आणि आपलं कसं आहे, एकदा ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं, हो की नाही? करतो. काय केलात मेसेज? I am happy to know that you are coming for dinner tomorrow and we will be more happy if you stay with us overnight. उल्हास. इंग्लिश मध्ये कशाला केलात? त्याला नाही कळला तर मराठीत कर. अगं आपला जावई काही अशिक्षित नाहीये, कळेल त्याला. पाठवू का आता? हो पाठवा पाठवा, लगेच पाठवा. सेंड. मेसेज आला. येस. माझा मोबाईल वाजला का? हे बघ, हे असं असतं आजकालच्या मुलांचं की ते आई बाप बोलतात तिकडे लक्ष नाही, कान सतत त्या मोबाईल कडे. काही तुझा फोन बिन वाजलेला नाही. राया, मी काय सांगतोय ना ते नीट लक्षात घे. हा कोण माणूस आहे ज्यांनी तुम्हाला पुन्हा ऑर्डर दिले ना, त्याला नीट धरून ठेवा. तो चांगला वाटतोय, त्याच्या बरोबर राहिलात ना तर नवीन नवीन कामं मिळत राहतील तुम्हाला. बाबा अहो, आम्ही तेच करणार आहोत. हा, सेंड झाला बाई, सेंड एकदाचा. आता हे दोन्ही मेसेज डिलीट करायचे. डिलीट डिलीट डिलीट. डिलीट झाले, डिलीट एकदाचे. अरे वा, लगेच रिप्लाय पाठवला. बघा बघा, तुमचे लाडके जावई बापू काय म्हणतायत बघा ना. ओके. ओके म्हणाला म्हणजे तू यायला तयार आहे? वा 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 वा. अहो, हा मेसेज जपून ठेवा, डिलीट करू नका. का? नाही म्हणजे उद्या म्हणाला की मी असा मेसेज केलाच नव्हता तर त्याचं काही सांगता येत नाही. हो घेणार. हे बघ अगं, अगो बाई, ते जेवणामध्ये स्वीटची ऑर्डर द्यायची विसरूनच गेले. हल्ली ना माझा वेंधळेपणा वाढतच चाललाय बघा. मी आलेच ऑर्डर. इथनच दे ना ऑर्डर, आत कशाला द्यायला पाहिजे? काही सस्पेन्स आहे का? हो, सस्पेन्स आहेच. म्हणजे उद्या आपल्या समोर काय वाढून ठेवलं जाणार आहे याची आधीच कल्पना आली तर काय मजा नाही का? मी आलेच.
हॅलो ऋता, दोन्ही मेसेजेस डिलीट केलेस ना? हो हो केले डिलीट. बरं मी काय म्हणते, पुढच्या वेळेला अर्ध्या तोळ्या सोन्याचे पैसे तुम्ही देणार आहात ना? 1 मिनिट, आधी मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. उद्या तू इथे येणार आहेस. हो. तेव्हा जास्त आगाऊपणा करायचा नाही आहे ऋता. एक तर तू यांना अजिबात आवडत नाही, पण तू सगळ्यांसमोर विचारलंस ना, म्हणून नाईलाजाने यांनी तुला इथे बोलवलं. यांना जरा जरी संशय आला ना तरी तुझं या घरात येणं बंद होईल ना. नाही नाही. आणि मग इथून जे काही मिळतंय ना तेही बंद होईल. तेव्हा गुपचूप यायचं, गुपचूप जेवायचं आणि गुपचूप निघून जाईल. हो बरं ठेवते. मी अचानक आले म्हणून घाबरलीस का तू? नाहीतर काय, घाबरले ना मी. आणि तू इथे काय करतेस? अगं भाऊजी आले, तू म्हणालीस ना ताटं लावते म्हणून. हो हो अगं लावणारच होते, पण इतक्यात आईचा फोन आला. बरं बरं चल आता आपण दोघी मिळून लावूया. हो